नियम 57 ची नोटीस दिली आहे। सर्व कामकाज बाजूला ठेवून अध्यक्ष महोदय एमपीएससी चा विद्यार्थी असलेला स्वप्नील लोणकर अतिशय गंभीर अशा प्रकारचे प्रकरण आहे। अध्यक्ष महोदय स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली। एमपीएससी ची परीक्षा पास झाला पण इंटरव्ह्यू झाला नाही। दुसरी परीक्षा दिली अध्यक्ष महोदय, त्याची मेन्स झाली नाही। आणि आपण जर बघितलं तर तो काय म्हणतो, एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका। येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं। आत्मविश्वास तळाला पोचतो आणि स्वतःबद्दल शंका वाढत जाते। 2 वर्ष झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि 24 वय संपत आलाय। घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खाजगी नोकरी करून कधी न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना। करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं असतं, चांगलं असतं। हवं ते ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं। मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये। फक्त मी कमी पडलो, माझ्याकडे वेळ नव्हता। नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवसही मनात होती, पण काहीतरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता। पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल असं काहीच उरलं नाहीये। यास कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी माझा निर्णय आहे। मला माफ करा। मला डोनेशन करून 100 जीव वाचवायचे होते, 72 राहिले। जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील। अतिशय मन हेलावून टाकणारं अशा प्रकारचे पत्र अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय आम्ही एमपीएससी ला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाहीये। 1.5-2 वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय साध्या परीक्षा देखील होत नाहीत, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होत नाहीत। असे अनेक विद्यार्थी निराशेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। आज जागा रिकाम्या आहेत, एमपीएससीच्या बोर्डावर लोक नाही आहेत, कोणी त्या ठिकाणी बघायला तयार नाहीये, या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये। अजून किती स्वप्नील लोणकर अध्यक्ष महोदय आपल्याला लागतील आणि कधी आपल्याला जागेल हा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा राजकीय विषय नाही आमच्याकरता, हा विषय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला विषय आहे, प्रत्येक युवकाच्या मनातला विषय आहे। या संदर्भात राज्य सरकार काही कारवाई करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय? कुठेतरी हे एमपीएससी जे आहे याला पूर्णपणे आता ह्या सगळ्या अनुभवातनं याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे। याची कार्यपद्धती ही नव्याने ठरवण्याची आवश्यकता आहे। याचे टाइम टेबल हे स्ट्रिक्टली ठरवण्याची आवश्यकता आहे। एमपीएससी आता असं झालंय अध्यक्ष महोदय की कोणालाही काही घेणं देणं नाही, ते आपल्या चालीनं चालतात। इथे एखादा स्वप्नील आत्महत्या करतो काय, जगतो काय आणि मरतो काय, एमपीएससी ला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। माझा सरकारला सवाल आहे, सरकार या संदर्भात काही करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय? आज एमपीएससीच्या मुलांची एवढी आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनानंतर देखील अध्यक्ष महोदय कुठलंही त्या ठिकाणी कारवाई सरकारच्या वतीने करण्यात आली नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे, आज अध्यक्ष महोदय आमच्या तरुणाईचा जीव हा अत्यंत महत्वाचा आहे। आज खरं म्हणजे सगळं कामकाज बाजूला ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि या एमपीएससीच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे। याच्यात काय सुधारणा करता येईल, कशी सुधारणा करता येईल, यापुढे एकही स्वप्नील लोणकर हा आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही अध्यक्ष महोदय। ही व्यवस्था या ठिकाणी उभी करावी लागेल। आणि म्हणून या नियम 57च्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, सगळे कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष महोदय। आणि या ठिकाणी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर जी उद्भवलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आणि एमपीएससीच्या एकूण कारभारावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही या नियम 57च्या माध्यमातून मी आपल्या समोर सूचना मांडतोय। अध्यक्ष महोदय, स्थगन कर नाकारले त्यांनी मगाशीच सांगितलं। महाराज मी सुद्धा या संदर्भामध्ये स्थगन दिला, कारण अतिशय महत्वाचा विषय आहे। एक स्वप्नील लोणकरनी आत्महत्या केली हा तर जगातला गंभीर विषय आहेच, पण यासोबत 430 एमपीएससीशी संबंधित विद्यार्थ्यांनी आम्ही सुद्धा आत्मदहन करू असा इशारा सरकारला दिलाय। अध्यक्ष महाराज, आज जर 430 विद्यार्थी सरकारला निवेदन देत आहे, विनंती करताय, अध्यक्ष महाराज कालपासून
साधारणतः 100च्या वरती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दूरध्वनीच्या माध्यमातून आम्हाला एक आमदार म्हणून सूचना केली की हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदय व सभागृहाला अवगत करा. अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका मांडली, आज विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला तारीख आणि वेळ सुद्धा देतो. मी सुरुवातीला सरकारला एक प्रमुख विनंती केली होती की नोकरीच्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही 2 वर्षाची वाढ द्या, म्हणजे तरुणांच्या मनावर असणारा हा तणाव, हा ताण, हा कमीत कमी काही अंश हलका घेईल. पण मला आठवतं की इथं सन्माननीय राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणेजींनी मला पत्र पाठवलं की अध्यक्ष महाराज, या राज्याचे सरकारपेक्षा स्थिर असणारे अधिकारी ज्यांच्या घरी कधीच काही घटना होऊ शकत नाही, त्यांनी फाईलवर लिहिलं की विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमध्ये वाढ देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना एक्सटेन्शन हवंय, त्यांना आम्ही एक्सटेन्शन देतो, पण वयोमर्यादेमध्ये. अध्यक्ष महाराज, मी हा शब्द वापरत नाही, पण तुम्ही अध्यक्ष महाराज त्या स्वप्नीलच्या आईचा व्हिडिओ स्क्रीन लावून या सर्व सभागृहाला दाखवा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, निगरगट दगडाचं हृदय, पत्थर के सीने की सरकार, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. तुम्ही त्या आईची मुलाखत TV 9 मध्ये दाखवली, तुम्ही मुद्दाम दाखवा. काय म्हणते आई? अरे मी माझ्या पुलाचं भविष्य स्वप्न कर्ज घेतलं. अध्यक्ष महाराज, मी पहिली मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय, मुख्यमंत्री महोदय, आजच्या आज या सभागृहात त्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची मदत घोषित करा. 50 लाख. जर तुम्ही दगडी हृदयाचे नसाल, तुमचं हृदय दगडाचं नसेल, 50 लाख रुपये मंजूर करा. त्या आईच्या डोळ्याचं पाणी, मला माहिती आहे की मुलाचं प्रेत हे आईच्या खांद्यावर, बापाच्या खांद्यावर जगामधली सर्वात अवजड गोष्ट असते. पृथ्वीचं वजन एकीकडे आणि त्या आई वडिलाच्या खांद्यावर त्या मुलाच्या प्रेताचं वजन हे अध्यक्ष महाराज या पृथ्वीच्या वजनापेक्षा जास्त आहे. काही सरकारला शरम असेल, 50 लाख रुपये घोषित करा आणि ताबडतोब. आई काय म्हणते? त्या मुलांनी सांगितलं मी प्रिलिमिनरीची परीक्षा पास केली. मुलगा म्हणतो की मी मेन्सची परीक्षा पास केली. इंटरव्ह्यू घेतला नाही. 12 आमदार, 12 आमदार, 12 आमदार, बाबा पकोडा. पण MPSCचे सदस्य भरता आले नाही. MPSCचे सदस्य भरता आले नाही. माहिती आयुक्त भरता आले नाही. लोकायुक्त भरता आले नाही. काय करायचे अध्यक्ष महाराज? विधानसभा. तुम्ही विधानसभेत MPSCचे सदस्य, म्हणजे तुमचं म्हणणं आहे 12.5 कोटी लोकांमध्ये MPSCचा सदस्य होण्याच्या लायकीचा एकही माणूस नाही की तुम्हाला निवड करता येत नाही. अध्यक्ष महाराज, हा कोणता सरकारचा रात आंधळेपणाचा आधार मी पाहिला, पण हा सरकारचा निर्णय घेण्याचा आंधळेपणा ही नवीन बिमारी आता आई स्पेशलिस्टनी शोधली पाहिजे. अध्यक्ष महाराज, काय म्हणते ती आई? ती आई म्हणते की माझी भावना जगापर्यंत पोहोचवा. भाऊ बच्चू भाऊ नका बोलू, अशा गंभीर विषयावर नका बोलू. तुम्ही एक संवेदनशील मनाचे आहे. तुम्ही त्या आईचं जर व्हिडिओ ऐकाल बच्चू हो, मी तुम्हाला घेऊन देतो, तुम्ही बघू नका. काय म्हणाले अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, चर्चा का झाली पाहिजे? चर्चा यासाठी झाली पाहिजे की पुन्हा MPSCच्या जे विद्यार्थी या MPSCच्या परीक्षा देऊन वाट पाहत आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनात जी आत्महत्येची भावना निर्माण झाली, जी दोषी व्यवस्था आहे, कोण अधिकारी आहे अध्यक्ष महाराज की ज्या अधिकाऱ्यांनी MPSCच्या परीक्षा थांबवल्या? भाऊ, मुद्दा सगळा अतिशय सिरियस आहे. मग स्थगन चर्चा घ्या. आपला 29 सदस्य आम्ही उभे राहतो. स्थगन प्रस्ताव घ्या, मान्यता द्या. 29 सदस्य आम्ही उभे, मान्यता द्या विधानसभा नियमानुसार. महाराष्ट्र विधानसभा नियम 4 वाजता चर्चा घ्या. मुख्यमंत्री महोदय,
त्याच्यावर खुलासा करतात मुख्यमंत्री महोदय, खुलासा करतात. दादा दादा बसा अध्यक्ष बसा. महोदय, आज सभागृहाचा पहिला दिवस असताना विरोधी पक्ष नेते तसंच सिनियर सन्मान्य सदस्य मुनगंटीवार साहेब या दोघांनी MPSC चे उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला. ही जी काही बाब आहे ही बाब अक्षरशः वेदनादायी अशा प्रकारची बाब आहे. अशी घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये या मताची 100% सरकार आहे. अध्यक्ष महोदय, काल कॅबिनेट झाली. त्या कॅबिनेटमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून ह्या विषयाच्या संदर्भामध्ये काय आपण त्या ठिकाणी करू शकतो. मला सभागृहाला देवेंद्रजींना असेल, सुधीरजींना असेल किंवा राज्याच्या तमाम जनतेला सभागृहाच्या माध्यमातून सांगायचं आहे की स्वप्नील लोणकर या तरुणांनी 2019 मध्ये MPSC ची राज्य अभियांत्रिक सेवा पूर्व परीक्षा त्या ठिकाणी दिलेली होती. मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. या परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला. या परीक्षेत एकूण 3671 उमेदवार पात्र ठरले, त्याच्यामध्ये स्वप्नील देखील होता. एकंदरीत 1200 पदांच्या करता अध्यक्ष महोदय ही परीक्षा झालेली होती. दरम्यान ACBC ज्याला आपण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणतो, त्या संदर्भामध्ये 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशान्वये स्थगिती दिली होती. त्यामुळे संबंधित सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. परिणामतः या परीक्षेमधील उत्तीर्णांच्या मुलाखती अध्यक्ष महोदय होऊ शकल्या नाही आणि ACBC संदर्भात अंतिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी दिलेला आहे. 5 मे 2021. मात्र या दरम्यान कोविडची साथ आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मधल्या काळात ज्यावेळेस परीक्षा झाल्या त्यावेळेस देवेंद्रजी आपण म्हणाला तसं ह्यांना स्वायत्ता दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनीच परीक्षा रद्द केल्या. परीक्षा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. MPSCच्या चेअरमनशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला स्वायत्तता दिलेली असली तरी अशा पद्धतीनं एकदम अचानक परीक्षेच्या बद्दलचा निर्णय घेणं योग्य नाही, ही भूमिका त्या बाबतीमध्ये घेतली. तरी राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तरुणींनी आंदोलनं केली, ती उभ्या महाराष्ट्राने बघितली. अध्यक्ष महोदय, ह्या करोनाच्या संदर्भातलं जे संकट गेल्या 14-16 महिन्यापासून चालू आहे त्याच्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी कधी स्वतः उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे निकाल देतात. मला ह्याचा त्याचा संदर्भ जोडायचा नाही. कालच या देशातल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पद सोडावं लागलं 6 महिन्याच्या आत ते निवडून आले नाही म्हणून. निवडणूक नाही घेतली. निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही निवडणूक लावली तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय त्याच्या संदर्भामध्ये कडक भूमिका घेतं. अध्यक्ष महोदय, ह्या जिल्हा परिषदेची घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणून घेतली. याही संदर्भामध्ये स्वप्नीलनी असं कुठलीही गोष्ट करता कामा नये अशी सगळ्यांची भावना होती. पण दुर्दैवाने त्याचा काही भ्रमनिरास झाला असेल, तो नावमेद झाला असेल. त्याच्या संदर्भामध्ये आता दोघंही सन्माननीय सदस्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, जसं मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्याच्याकरता एक व्यवस्था उभी करावी लागेल, काल त्याचबद्दल राज्याच्या प्रमुखांनी स्पष्ट भूमिका जवळपास 5:30ची कॅबिनेट रात्री 9 वाजेपर्यंत चाललेली होती. त्याच्यामध्ये हा विषय सगळ्याच सन्माननीय बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, सगळ्या एकनाथराव शिंदे सगळ्यांनी हा घेतला. त्याबद्दल अतिशय गांभीर्याने ही गोष्ट सरकारने घेतलेली आहे. मी आजच्या ह्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो की सरकार 31 जुलै 2021 पर्यंत ज्या जागा रिक्त आहेत त्या संपूर्ण जागा MPSCच्या त्या ठिकाणी भरून टाकेल. त्याच्यामध्ये कुठली पण काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर ह्या जागा भरत असताना आता जो काही MPSCच्या संदर्भात उद्याच्याला खरं तर त्यांना स्वायत्ता दिलेली असली तरी
एका वेगळ्या पद्धतीनं एमपीएससीच्या चेअरमनला बोलून त्याच्यातनं हे जे काही मुलांच्या मुलींच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे ती दूर करण्याच्या करता आजच सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला जीएडीच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यमंत्री असं काही आम्हा लोकांना बसायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण त्याचबरोबर पोलीस खातं आणि सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ची सगळी भरतीला परवानगी दिली. 3 आणि 4 ची भरती चालू आहे. क्लास 1 ची भरतीच्या संदर्भात एमपीएससीनी थोडस अधिक काम करण्याची गरज आहे. लवकर निर्णय त्याच्या संदर्भातले घेण्याची गरज आहे. परंतु देवेंद्रजी आपण 5 वर्ष राज्याचे प्रमुख होता, त्यांना स्वायत्तता दिलेली असल्यामुळं आपल्याला तिथं जास्त हस्तक्षेप त्या ठिकाणी करता येत नाही. परंतु आताची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये स्वप्नीलच्या दुःखद निधनामुळे निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगाने निश्चितपणे राज्य सरकार ह्याच्यात सकारात्मक भूमिका घेईल. मला या निमित्तानं सभागृहाच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या तरुण तरुणींना सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही सगळी भरती तातडीने करण्याच्या संदर्भात आग्रही असतात. पण सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेला असल्यामुळं शेवटी न्याय व्यवस्थेचा आदेश हा सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो. तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे. मुनगंटीवार साहेब आपण काही त्याच्या आई वडिलांना मदतीच्या बद्दलचं जे विनंती केलेली आहे त्याही संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेईल. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि सरकार सकारात्मक भूमिका घेईल. परंतु ही जी काही घटना घडली ही घटना कुणाचं सरकार कुणाचंही असलं तरी कुणाच्याच काळामध्ये घडता कामा नये. त्याकरता सर्वच लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता यांना दुःख झालेलं आहे. आम्ही देखील लोणकर कुटुंबियांच्या दुःखामध्ये सरकार आणि सगळे दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य सहभागी आहेत आणि पुन्हा अशा प्रकारची वेळ या राज्यातल्या कुठल्याही मुलावर किंवा मुलीवर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी सरकार 100% घेईल याबद्दलची खात्री देतो. स्थगन प्रस्तावाच्या सूचना दिनांक 5 जुलै 2021 आज प्राप्त झालेल्या नियम 57 सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचनांना मी अनुमती नाकारलेली आहे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. उपमुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळ आदेश 2011 मधील खंड 8 अन्वये वित्त विभागाचे सन 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास मंडळ निहाय कार्यक्रमांतर्गत नियत वेळ व प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागाचं विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. सन 2000